गाव संपता संपता एसटीचे बसस्थानक होते. जवळून मोठा रस्ता स्टेशनकडे गेला होता. त्यामुळे त्या रस्त्यावरून माणसांची, वाहनांची गर्दी दिवसभर वाहत राही. रिक्षा, टांगे, छकडे सारखी धूळ उडवीत जात. जवळपास हॉटेलं होती. तिथंही माणसांची गर्दी असे. दिवसभर तो परिसर गजबजलेला असे. स्टँडला लागूनच गावचे मुख्य पोलीस ठाणे होते. इमारत नवीन बांधलेली असल्यामुळे अजून तरी शोभिवंत दिसत होती. प्रशस्त आवार, चारही बाजूला तारेचे कुंपण, पटांगणाच्या बरोबर मध्यावर झेंडा फडकवण्यासाठी उभा केलेला उंचच्या उंच खांब, त्याभोवती लहानसा गोल पार, पाराभोवती फुलांच्या कुंड्या. संध्याकाळची वेळ होती. दिवस बुडण्याच्या बेतात होता. इन्स्पेक्टर देवसाहेब त्या प्रशस्त आवारात खुर्ची टाकून बसले होते. उन्हाळ्याचे दिवस. आत खोलीत पंखा असला तरी अंगाची तलखी होतच होती. पटांगणात नाही म्हटले तरी मोकळा वारा होता. जीवाला बरे वाटत होते. साहेब दमून भागून पाय आरामशीर पसरून आणि दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूला बांधून स्वस्थ बसले होते. मधूनच हुश्य करून दमल्याचा सुस्कारा सोडित होते. आज कागदपत्रे चाळून चाळून आणि कसले रिपोर्ट बघून बघून त्यांचा पिट्टा पडला होता. आत्ता कुठे ते मोकळे झाले होते. नारायण कॉन्स्टेबल आत बाहेर करीत होता. त्याला साहेबाशी काहीतरी बोलायचे होते, पण धीर होत नव्हता. मध्येच तो साहेबांच्या जवळ उभा राही. उगीचच इकडे तिकडे फेऱ्या मारी. मध्येच तो आत जाई. पुन्हा थोड्या वेळाने बाहेर येई. त्याचे ते घुटमळणे साहेबाच्या लक्षात आले. त्याच्याकडे एक ओझरती दृष्टी टाकून त्यांनी विचारले, नारायण, का रे? का आत बाहेर करतोस मगापासनं? काही काम आहे का? का व्यायाम बियाम चाललाय? खरे म्हणजे साहेबाशी बोलण्यासाठीच नारायण मगापासून टपला होता. पण साहेबांनी सरळ प्रश्न केल्यावर तो नाही म्हटले तरी गडबडलाच. कारण साहेब तसे फाटक्या तोंडाचे. केव्हा काय बोलतील याचा नेम नाही. नाही म्हणजे थोडं काम होतं साहेब. रजा बिजा मिळायची नाही हा, आधीच सांगून ठेवतो. उद्यापासनं गणपतीची गडबड पुन्हा सुरू होते. लोकांचा गणपती उत्सव म्हणजे आपली धुळवड. 10-12 दिवस अजिबात रजेचं काय बोलायचं नाही. रजा नाही साहेब. मग थोडा वेळ घरी जाऊन येऊ का साहेब? कशाला रे? बायकोचं तोंड बघून यायचंय? आ? किती वर्ष झाली रे लग्नाला? साहेबाच्या विनोदाला एकदम हसायचे असते आणि जरा जास्तीच हसायचे असते. हा नियम नारायणला पूर्ण ठाऊक होता. त्यामुळे तो एकदम हसला. थोडीशी नम्रता दाखवीत हसला. साहेबही हसले. आहो साहेब, 10 वर्ष झाली की आता. 2 पोरं बी झाल्यात. आता कशाचं काय? मग? आहो उद्या गणपती बसवायचा ना. अजून बाजारात जाऊन गणपती आणायचाय. पूजेचं सामान बिमान आणायचाय. पोरासने कबूल केलंय, घेऊन जाईन बाजारात म्हणून. ती वाट बघत असतील हो, म्हणून विचारलं. साहेब जरा विचारात पडले. साहेब असूनही ते दयाळू वगैरे होते. आश्चर्य म्हणजे खालच्या माणसांच्या अडचणी त्यांना समजत असत. जमले तर ते त्यांना थोडीशी सवलत देत. पण याला आत्ता सोडले तर ठाण्यात दुसरे कोणी नाही. कुणी बंदोबस्ताला गेलेले तर कुणी तपासाला पाठवून दिलेले. एक दोघे अजून असतीलही, पण लेकाचे सगळे सांग कामी. एकाचा धड उपयोग नाही. असून अडचण आणि नसून खोळांबा, अशातली गत. मग सकाळीच का नाही सगळं करून ड्युटीवर आलास? आता ऐनवेळी हे धसकट मला कशाला सांगतोस? नारायण गप्प उभा राहिला. मान खाली घालून गप्प राहिला, अगदी पुतळ्यासारखा. अरे, कुणाला बोलतोय मी? जरा तोंड उचकट की. सकाळीच का नाही आणला गणपती? का संध्याकाळी आणला तरच गणपती पावतो? बोल की. एरवी रागूसारखा बोलत असतोस, आता काय दातकिळी बसली का रे? साहेबांनी असा बराच भडीमार केला. यावर नारायण हळूहळू तोंडातल्या तोंडात गुळमुळ काटे करीत काहीतरी बोलला. यावरून साहेबाला एवढाच बोध झाला की मुख्य अडचण पैशाची आहे. गणपती काय उद्या सकाळीही आणता येण्यासारखा आहे.
पण मूर्ती, पूजेचे सामान, मखर विकर, किराणा माल इत्यादी गोष्टींसाठी जे पैसे लागतात ते नारायणजवळ नाहीत. हे पैसे कुणाकडून तरी उसनवार घेण्यासाठी त्याला वेळ हवा आहे. चार लोकांना भेटून तोंड वेंगावून मागितले तरच ते मिळण्यासारखे. नाहीतर सणासुदीच्या दिवशी 100 रुपये कोण देणार? होय, 100 रुपये तरी निदान पाहिजेच. म्हणून थोडा वेळ तरी जाऊन यायला पाहिजेच. अरे, तू एवढा गणपतीचा भक्त आहेस, तर इथं बसून त्याची प्रार्थना कर. देवा, मला कुठून तरी 100 रुपये आणून दे. बघूया तुझा देव देतोय का ते. नारायण गप्प उभा राहिला. या बोलण्यावर काय उत्तर द्यायचे? रांडेच्या पोलीस खात्यात असून पैशाची अडचण आहे म्हणून सांगतोस? काही वाटत नाही का जीवाला तुझ्या? नारायण धाडस करून म्हणाला, अहो साहेब, तुम्ही इथं आल्यापासनं वरकड प्राप्ती बंद हाय. मटका बंद, दारू आड बंद, जुगार बंद. मग कसं काय करायचं आम्ही? साहेब ही स्तुती ऐकून खुलले. ते पोट धरून हसले. अरे, आपल्याला काही कमी नाही. मग कशाला 5-50 रुपये खात बसायचं? आ? अरे, तो मिस्टर क्लीन होता ना, तर मी मिस्टर ड्रायक्लीन आहे. समजलास? साहेबाचे बोलणे फारसे खोटे नव्हते. कुठल्याही भानगडीत त्यांनी स्वतः पैसा खाल्ला नव्हता. नारायणला अनुभवाने ही गोष्ट ठाऊक होती. एखादी भानगड पोलीस ठाण्यात आलीच तर ते तिकडे दुर्लक्ष तरी करीत किंवा 4 शिव्या हसडून 1-2 लाथा घालून मंडळींना परत पाठवून देत. त्यांच्याकडून पैसे बिसे घेत नसत. साहेबांचे ठीक होते. त्यांच्या घरची दाबून इस्टेट होती. शिवाय बायकोच्या माहेरचे डबोले आले होते. साहेबाला पैशाची गरज नव्हती. त्यांचं ठीक झालं. पण आपलं काय? आपण काय करायचं? बस मुकाट्यान तिथं. फार तर हात जोड आणि बाप्पा मोर्याकडं साकडं घाल. बघू तुला गणपतीचा प्रसाद मिळतो का. जा. साहेबाचे हे बोलणे अंतिमच होते. आता जास्ती बोलण्यात काही अर्थ नव्हता. एकूणच वेळ कठीण होती. पोरं तिकडं वाट बघत असतील. मूर्तीसुद्धा आपण सांगून आलोय. ती मूर्तीसुद्धा आपली वाट बघत असेल. पण आता काही इलाज नाही. प्रार्थना कर म्हणे. अशी प्रार्थना केल्यावर लगेच देव पावला असता तर पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून इतकी वर्ष कशाला काढली असती? साहेब होऊन कुठेतरी बंगला बांधला नसता का? नारायण मागे वळला. ऑफिसच्या दारात जाऊन निमूटपणे उभा राहिला. न कळत त्याने हात जोडले. त्यानं खरोखरीच देवाची विनवणी केली. हे बघून साहेबांना हसू आले. ते समोरच्या वाहत्या रस्त्याकडे बघत राहिले. संध्याकाळची वेळ 6-6:30चा सुमार असेल. माणसांची गर्दी वाढली होती. टांगे रिक्षा चालल्या होत्या. स्टँडवरून बसेस सुटत होत्या. काही स्टँडकडे येत होत्या. निरनिराळे आवाज येत होते. मधून गार वाऱ्याची झुळूक येत होती. एवढ्यात बाहेर गावाहून आलेली एक एस.टी. बस रस्त्यावरून वळली आणि पुढे स्टँडकडे न जाता एकदम पोलीस स्टेशनच्या आवारात घुसली. आतल्या पटांगणात मध्यावर येऊन थांबली. साहेब खवळलेच. च्या आईला, हे एस.टीचं ड्रायव्हर दिवसा बी पिऊन गाड्या चालवित्यात काय? स्टँडवर गाडी न्यायची सोडून इथं पोलीस ठाण्यात गाडी घुसवतोय. नालायक भोसडीचे. नारायण, कोण ड्रायव्हर आहे बघ रे. इकडे म्हणाव त्याला. पण नारायणला बघण्याचे कारणच पडले नाही. बसमधून एक एस.टीचा ड्रायव्हर स्वतःच खाली उतरला. पाठीमागचे दार उघडले गेले आणि कंडक्टरही खाली उतरला. दोघेही चालत चालत साहेबांच्याकडे आले. सलाम ठोकून उभे राहिले. दोघेही वयस्क दिसत होते. प्यायलेले अजिबात वाटत नव्हते. का रे, स्टँड कोणतं आणि पोलीस स्टेशन कोणतं? दिवसासुद्धा समजना का? आ? जरा आय साईड तरी तपासून घ्या की. का डोळ्यात वाती घालू तुमच्या? साहेब गुरगुरले. म्हाताऱ्या कंडक्टरने हात जोडले. तसं नाही साहेब. मग? मुद्दामच गाडी आत आणली आहे साहेब. मुद्दाम? म्हणजे कमाल झाली तुझी. फार जात माजली का रे तुमची? ड्रायव्हर कंडक्टरच्या मुद्रेवर या सगळ्या भडीमाराचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही. पोलीस खात्यातल्या साहेबांचे बोलणे असेच मनोरंजक असते हे त्यांना अनुभवाने ठाऊकच असावे.
तसं नवं साहेब, पॅसेंजरची जरा भानगड हाय, म्हणून तुमच्या पतूर आलोय. भानगड म्हटल्यावर साहेब एकदम ताठ झाले. त्यांनी कान टवकारले. भानगड? कसली भानगड? अहो, आमची बस कासेगावला निघाल्या. मुक्कामाची बस आहे. शेवटची गाडी. चिक्कार गर्दी झालीया. त्यातच 4-5 गडी माणसं, 2-4 बाया ऐन टायमाला घुसल्या गाडीत. शेवटची गाडी म्हणून आम्ही बी घेतलं त्यासनी. बर मग? गावाबाहेर गेलो. मी तिकीट फाडीत ह्या लोकांच्याकडे गेलो, तर ती तिकीट काढायला तयारच नाहीत. नाही देत पैसे आणि नाही काढत तिकीट असं म्हणायला लागली. मी लई दादाबाबा करून सांगितलं, पर ऐकायला तयारच नाहीत. म्हणलं परत नेतो गाडी, तर न्या म्हणायला लागली. लई आगाऊ माणसं आहेत म्हणून गाडी आणली इथं. आता तुम्हीच सांगा साहेब त्यासनी. साहेबांना प्रकरण समजले. कुठले तरी एक टोळके गाडीत घुसले होते आणि तिकिटे न काढता त्यांनी दांडगाई चालवली होती. त्यात 2-4 बाया माणसे होती म्हणजे कमालच झाली. इतक्या लोकांच्या गुंडगिरीपुढं एक म्हातारा कंडक्टर बिचारा काय करणार? ड्रायव्हर ही पोक्त आहे. ठीक आहे, या देवसाहेबांचा हिसका दाखवतोच त्यासनी. साहेब खुर्चीवरून उठले. नारायण, त्या सगळ्या संत मंडळींना आत घेऊन ये आणि त्यात मीराबाई जनाबाई त्यासनी बी बोलिवलंय म्हणाव. जरा सत्कार करूया त्यांचा. साहेब आत ऑफिसात गेले. नारायण कंडक्टर बरोबर गाडीकडे गेला. कंडक्टरने माणसे दाखवली. मुद्रेवरून ती रासवटच दिसत होती, पण आता जरा बिचकली होती. नारायणने सगळ्यांना खाली उतरायला सांगितल्याबरोबर ती मंडळी मुकाट्याने खाली उतरली. 2-3 बायका उतरल्या. कलाकला करू लागल्या. नारायण तो घोळका घेऊन आत साहेबांच्याकडे आला. इकडे तिकडे हिंडत असलेले 2-3 पोलीसही काहीतरी घोळ आहे असे पाहून ऑफिसमध्ये आले. मोठ्या दाराशीच थांबून आत काय चालले आहे ते बघू लागले. साहेबांनी त्या घोळक्याकडे जरा निरखून पाहिले. सगळी तरणीबांड कंपनी होती. 20-25 इथली, एखाद दुसरा 30 इथला असेल. लाल धोत्रे, कांचिलाची भजी झालेली, डोळे बेदरकार. 2-3 बाया ही तरण्या ताट्यात दिसत होत्या. त्यांच्यापैकी कोणीही काही बोलले की तोंडाला पदर लावून फिदी असायच्या, उगीच लचकणाऱ्या. एकूण काम सरळ दिसत नाही. गावातले हे टगे रंगढंग करायला इथे आले असतील, दुसरं काय. साहेबांनी अगदी नेहमीच्या आवाजात पहिल्यांदा जुजबी माहिती प्रत्येकाला विचारली. नाव, गाव, धंदा पाणी. मग एकदम आवाज चढवला. मुद्रा आक्रस्ताळी केली. एकदम गरजलेच. मौज मजा चैनचमन करायला तालुक्याला आलाय व्हैर भोसडीच्या नो. चहा पाणी मिसळ बिसळ झालं का नाही हॉटेलात? हां, समजा झालं साहेब. एक जण त्यातल्या त्यात बेपर्वाईच्या सुरात बोलला. साहेबांच्या या दबावतंत्राचा आपल्यावर काहीही परिणाम झालेला नाही असे बहुधा त्याला सुचवायचे असावे. मग गुलूगुलू गोष्टी झाल्या का नाही हॉटेलात? मांडीला मांडी लावून काय? सर्व कंपनी गप्प उभी राहिली. आणि सिनेमा झाला का नाही? अंधारात हातात हात घालून. हां, समजा झालं. पुन्हा तोच पट्ट्या बोलला. चैनीला पैसे आहेत नाही का तुमच्याकडं? आणि एसटीचं तिकीट काढाय पैसे नाहीत? एसटी काय तुमच्या बापाच्या मालकीची आहे? का काढलं नाही रे तिकीट? शेवटचा प्रश्न विचारताना साहेबांनी आपला आवाज आणखी वर चढवला. सगळे चुपचाप झाले. मग तो मगाचा दटिंगन म्हणाला, काय नाही, उगी मजा केली. म्हणलं आज कोणी काढायची नाही तिकीट. हमेशा काढतोच की. आज फुकटा जायचं म्हणलं म्हणून काढली नाही तिकीट. त्याच्या बोलण्यात अजूनही उद्धटपणा होता. साहेब खवळले. त्यांच्या नाकपुड्या फुगल्या. नारायण चमकला. साहेबांच्या नाकपुड्या फुगल्या म्हणजे समोरच्या माणसांची धडगत नाही हे त्याला अनुभवाने ठाऊक झाले होते. आता पुढे काय होते हे तो मुकाट्याने पाहत राहिला. होय का? उगी आपली मजा केली होय? तुमच्या आईला तुमच्या. आज आमच्या बी मनात आलंय जरा तुमची बी मजा करावी म्हणून.
नारायण, बजरंग. भराभरा दोघे तिघे पोलीस पुढे झाले. आदबीने उभे राहिले. काय साहेब, आज आपण पण मज्जा करायची. ह्या खोंडाला न्या आतल्या खोलीत आणि आपली मज्जा दाखवा घटकाभर. साहेबांच्या ह्या बोलण्यावर अपील नव्हते. दोघा तिघांनी मिळून त्या दटिंगनाच्या दंडाला धरले आणि मान हलवून आतील खोलीकडे चालण्याची खूण केली. तो जरा दबकलाच होता, पण काही न बोलता मुकाट्याने त्यांच्याबरोबर आतल्या खोलीत गेला. आता मात्र त्या दोघी तिघी आवा भ्यालेल्या दिसल्या. त्यांची तोंडे कशीनुसी झाली. आतल्या खोलीत काहीतरी कुजबूज ऐकू येऊ लागली. मग एकदम ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्या पाठोपाठ धडपड आणि पुन्हा जोरदार आरडाओरडा. काहीतरी हाणामार चालू आहे एवढे नक्की. सगळी कंपनी हादरलीच. एकेकाची तोंडी एवढी एवढी झाली. पाठोपाठ एक जोरदार किंकाळी आणि ठोठो करून बोंबलल्याचा आवाज आल्यावर तर सर्वांची गाळणच उडाली. मग साहेब खुर्चीवरून उठले. त्या टोळक्याच्या समोर उभे राहिले. मज्जा करावी वाटली नाही का? एसटीनं फुकट जावंसं वाटतंय हा? असे म्हणून त्यांनी खाडकन समोरच्या गाड्याच्या तोंडात एक भडकवली. तो इसम धडपडत बाजूला गेला आणि गाल चोळत मुकाट्याने उभा राहिला. मग साहेबांनी दुसऱ्या गाड्याच्या कंबरड्यात एकदम लाथच घातली. इतक्या जोराने की तो धाडकन खाली सापटला. तेवढ्यात आतल्या खोलीतून पुन्हा एक जबरदस्त किंकाळी आणि ठोठो करून बोंबलण्याचा आवाज आला. आता मात्र टगे कंपनीचा धीर सुटला. एका बाईने पटकन साहेबांचे पायच धरले. साहेब, चुकलं आमचं. माफी करा आम्हाला. एक वार माफी करा. असं पुण्यांदा नाही करणार आम्ही. साहेब करड्या सुरात बोलले. उठ, उगीच नाटकं करू नकोस. अशी नाटकं आम्ही रोज बघत असतो. उठ मुकाट्यानं. ती बाई थरथर कापत उठली. हुंदके देत रडू लागली. साहेबांनी दुसऱ्या बाईकडे नुसती नजर फिरवली. त्याबरोबर तिने एकदम मोठ्याने गळाच काढला. हे भवाने, रडाय काय झालं तुला? कोणी मेलंय का इथं? असली सोंग घरी करायची, इथं नाही. नारायण, घे रे हिला बाजूला आणि घाल हिच्या कंबरड्यातला. त्याबरोबर पुन्हा त्या बाईने मोठा गळा काढला. पांढरा पटक चेहरा करून नारायणकडे पाहिली, पण नारायण जागचा हल्ला नाही. हा साहेबांचा पोकळ दम आहे हे त्याला ठाऊक होते. साहेब किती बोलले तरी बाया माणसांच्या अंगाला हात लावू देणार नाहीत याची त्याला कल्पना होती. जे काय दंगामस्ती करायची ती गाड्या माणसांची, बायकांची नाही. ही साहेबाची रीत त्याला माहीत होती. त्यामुळे तो जागचा हल्ला नाही. नारायण, साहेब ओरडले. त्यांनी मुद्रा भीषण केली. अज्जी साहेब. एवढं म्हणून नारायण एकच पाऊल पुढे सरकला. घाल तिच्या कंबरड्यातला. नाहीतर असं कर, ती काठी घे आणि हान तिच्या गुडघ्यावर 4 टोले. घरी जायलाच नको ही. इथल्या इथं हॉस्पिटलात पाठवून देऊ तिला. मोडू दे एकतरी हाड. मग मात्र गलित गात्रे झालेला एकजण पुढे आला. त्याने हात जोडले. नका मारू साहेब, आम्ही काढतो तिकीट. आणि आम्हा सगळ्यांचा एवढा टाइम फुकट घालवलास, त्याचं काय? साहेब, तुम्ही काय म्हणशिला तसं. दंड भरा म्हटल्यासा तर दंड भरतो आम्ही. हा, आता जरा ताळ्यावर आलात. साहेबांनी समाधानाने मान हलवली. मग कंडक्टरला हाक मारली. हो म्हातार बाबा. चष्मा सावरीत कंडक्टर पुढे आला. त्यानेही न कळत हात जोडले. जी साहेब. किती तिकीट आहे कासेगावचं? 2 रुपये. मग ह्या सगळ्यांचे किती पैसे होतात? 8 दुनी 16 साहेब. 10 रुपये तिकीट लावा बडव्यासनी. 8 10 80 घ्या. जास्ती काय करायचे साहेब आम्हाला? तिकिटाचे पैसे मिळाले म्हणजे बास. ठीक आहे, तुमचे तुम्ही घ्या, बाकीचे ठेवा इथं. मग त्या लोकांकडे बघून साहेब गरजले. ए, काढा रे पैसे लवकर. थरथर कापत एकजण म्हणाला. साहेब, एवढे पैसे नाहीत आमच्याकडे. पुन्हा खोटं बोलतोस होय रे? हरामखोरानो, चैनीला पैसे आहेत आणि दंड भराय पैसे नाहीत. आता दंड वाढला. नारायण, ह्यांच्याकडनं 150 रुपये मोजून घे.
नाहीतर आज लॉकअपमध्येच ठेवतो साल्यासनी. मग उद्या बघूया काय करायचं ते. सगळी कंपनी चुळबुळ करू लागली. एकमेकांकडे पाहू लागली. आतून पुन्हा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. साहेब नारायणवर खवळून ओरडले. उघड लॉकअप आणि आत घाल सगळ्यासनी. किल्ली आहे ना तुझ्याजवळ? नारायणला सगळे ठाऊक होते. ऑफिसात लॉकअपची काही व्यवस्थाच नव्हती. ती जागा वेगळी होती. पण नारायणने गंभीर मुद्रेने मान हलवली. खिशात हात घातला. घरच्या संडासाची एक किल्ली त्याच्याजवळ नेहमी असायची. ती त्याने बाहेर काढली. हवेत उंच धरून त्याने साहेबाला दाखवली. ही काय किल्ली? साहेब, उघडू का लॉकअप? उघड लवकर. आता काय मुहूर्त बघतोस काय? उघड चटकन आणि कोंब ही मेंढरात. यांचं बघूया उद्या. आता मात्र कंपनीची सहनशक्ती संपली. त्यांनी एकमेकांकडे पाहिले. प्रत्येकाने आपले खिसे चापसले. पैसे बाहेर काढले आणि त्यांच्या म्होरक्याजवळ दिले. त्याने ते मोजले आणि 150 रुपयांच्या नोटा साहेबांच्या टेबलावर ठेवल्या. कंडक्टर, तिकिटाचे पैसे घ्या तुमचे. घेऊन जा गाडी आणि सोडा या बडव्यांना काशेगावला. पळा आता, तुम्हाला उशीर होतोय. आण रे त्याला बाहेर. हे शेवटचे वाक्य आतल्या पोलिसांना उद्देशून होते. त्यांनी त्या धटिंगणाला बाहेर आणून उभे केले. तो पार पेकाळला होता. आत त्याला चांगलाच दणका बसला असावा. कळला का आता पोलिसाचा प्रसाद काय असतो ते? साहेब त्याच्याकडे पाहून गरजले. आता जरा डोसकं ठिकाणावर ठेवून वागत चला. काय रे? सुटा आता. कंडक्टरने टेबलावरच्या पैशातून फक्त 16 रुपये उचलले. मग साहेबाला सलाम करून कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघेही हलले. बाहेर पडून गाडीकडे गेले. त्यांच्या पाठोपाठ ती कंपनीही हलली. माना खाली घालून मुकाट्याने बसकडे गेली. बसमध्ये सर्वजण चढले. कंडक्टरने दार ओढून घेतले. गाडी सुरू झाली. पुढचे 2 दिवे चमकले. त्यांचा प्रखर झोत सबंध पटांगणातून ऑफिसमधून फिरला. मग गाडीने वळण घेतले. झेंड्याला वळसा घालून ती रस्त्यावर आली आणि आपल्या मार्गाला लागली. आता बाहेर अंधार दाटला होता. रस्त्यावर सर्वत्र दिवे झगमगत होते. वाहनांचा कोलाहल वाढला होता. थंडगार वारा वाहत होता. ऑफिसमधले दिवेही आता लागले होते. नारायण मनाशी विचार करीत होता. त्याला जरा आश्चर्य वाटत होते. साहेब नुसता दम भरतो, फार तर 4 टोले लगावायला सांगतो, पण पैसे कधी कुणाकडूनही घेत नाही. पण आज त्याने मंडळींना भलताच प्रसाद दिला. आणि पैसे कसे काय घेतले? 100-125 रुपये टेबलावर तसेच पडले होते. एवढी किरकोळ रक्कम साहेबांनी घ्यावी आणि घेऊनच्या घेऊन एवढेच? झालेल्या प्रकाराचा साहेबांनाही थोडा ताप झाला असावा, कारण ते थोडा वेळ खुर्चीमध्ये तसेच विचार करीत बसून राहिले. सर्वत्र सामसूम झाली. मग एकाएकी आठवण झाल्याप्रमाणे ते भानावर आले. नारायणकडे पाहून शांतपणे म्हणाले, अरे तुला घरी जायचे होते ना गणपती आणायला? हो साहेब, पण एकदम मधीच ही भानगड आली. अरे भानगड कसली? देव पावला बघ तुला. त्यानंच धाडली ही माणसं. म्हणजे? नारायणला त्यांचे बोलणे समजले नाही. साहेबांनी नुसती टेबलावरील पैशाकडे खून केली. उचलते आणि बघ किती आहेत. नारायणने नोटा उचलल्या. तोंडात बोट घालून ते ओले केले. भराभर पैसे मोजले. 134 रुपये आहेत साहेब. ठीक आहे, आता असं कर. काय? ते 34 रुपये देऊन टाक त्या दोघांना. साहेबांनी लांब उभे असलेल्या दोघा पोलिसांकडे बोट दाखवले. बरं, आणि असे म्हणून साहेबांनी खिशातून सिगरेटची पेटी आणि लायटर बाहेर काढला. एक सिगरेट काढून ती पेटवली. तिचा मनसोक्त झुरका घेऊन त्यांनी धुराची एक लांब लचक नळकांडी हवेत सोडली. मग ते शांतपणे म्हणाले, आणि ते 100 रुपये तू घेऊन जा. गणपतीची एवढी प्रार्थना केलीस, देव खुश झाला. पैसे चालत आलेत बघ तुझ्याकडं. जा, निघ आता. पोरं वाट बघत असतील घरी. पळ. धन्यवाद.